करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं विधान। मुंबईत राहून मराठी माणसाचा अपमान, भाजपला परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा आहे। मनसे नेते अविनाश जाधवांचा हल्लाबोल, तर कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटली पाहिजे, गजानन काळेंचं वक्तव्य। भाजपचे अधिकार कृपाशंकर सिंहांना दिलेले नाहीत, महायुतीचे नेते मीरा भाईंदरमधील धोरण ठरवतील। उत्तर भारतीय महापौर होणार या कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी, कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी, रंजना पेनकर आणि आसावरी नवरे, धुळ्यात उज्ज्वला भोसले, तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध, फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजपा उमेदवारांचा आक्रोश, अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी, भागवत कराडांनी जातीयवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद, प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या 3 जागेंवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद, अपक्ष निवडणूक लढवावी लागणार। ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा अर्ज बाद, प्रभाग क्रमांक 18च्या प्राची अनुप घाडगे आणि प्रभाग 16चे अरविंद चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरला, जाब विचारण्यासाठी नेते निवडणूक कार्यालयात। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं विधान। तर अशा प्रकारे एकामेकांवर फसवणुकीचे वक्तव्य करणं चुकीचं, नेत्यांमध्ये विसंवाद होईल, दरेकरांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात, केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच लाडक्या बहिणीचा हप्ता जमा।